20-25 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आता आणखी एका महत्त्वाच्या लढतीकडे आपण वळत आहोत. स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान विरुद्ध द्रोण 11 संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत 4-4 सामने दोन्ही संघांनी खेळलेले आहेत. 2 विजय 2 पराभव अशी कामगिरी आहे. म्हणजेच काय तर 2 तुल्यबळ संघांच्या दरम्यानची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज काय सुरुवात झाली आहे स्पर्धेला. पहिला सामना लास्ट बॉल थ्रिलर, दुसरा सामना देखील अगदी शेवटच्या बॉल पर्यंत रंगताना आपण पाहिला. आणि आता या मॅच मध्ये देखील तीच अपेक्षा सर्वांना असणार आहे. आणि तसं क्रिकेट येथे पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते, कारण दोन्हीही संतुलित संघ आहेत. दोन्ही टीम्सकडे खूप चांगले खेळाडू आहेत. चांगलं क्रिकेट आतापर्यंत दोन्ही संघांनी दाखवलंय. जरूर काही सामन्यांमध्ये त्यांच्याकडून चुका देखील झालेल्या आहेत, परंतु इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. शेवटी क्रिकेट आहे. प्रत्येक सामना तुमच्याच बाजूने तो निकाल त्याचा जाईल असं देखील नाहीये. पण अखेर चांगलं क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. आणि आतापर्यंत चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांनी खेळलेलं आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. सलामीची जोडी खेळाडू कक्षामधून बाहेर निघताना संदीप दादा प्रतिष्ठान या टीम कडून मागच्या मॅच मध्ये मोठं टार्गेट त्यांच्या समोर होतं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये विशेषतः वेदांत शेंडेनं चांगलीच धमाकेदार बॅटिंग केली होती. परंतु जो सेकंड लास्ट बॉल होता त्याच्यावर जी सिंगल आली त्यामुळे देखील त्या सामन्याच्या निकालावर थोडासा परिणाम पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवर देखील फटका चांगला खेळला होता फलंदाजानं. श्रीनाथच्या बॅटमधून चौकार आला, परंतु षटकाराची गरज होती आणि अखेर फक्त एका धावेच्या फरकानं तो सामना गमवावा लागला. स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघाला चीना 11 संघानं सामना जिंकला. पण तो सामना वेगळा होता आणि आता हा सामना नवीन सामना सुरू होतोय. द्रोण 11 मध्ये टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चला फिल्डिंग लावून घ्या. कॅप्टन राजेश पवार आपल्याला विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. आणि लक्षात घ्या 4 पैकी पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये आपल्याला कव्हर करायची आहेत, कंप्लीट करायची आहेत. आणि सर्व 4 षटकं ही 20 मिनिटांच्या आतच कंप्लीट करायची आहेत. चुरशीचे सामने ही ओळख राहिलेली आहे धामणगाव प्रीमियर लीगची. योगी यांनी जसा उल्लेख केला की काल रात्री देखील एक सामना सुपर ओव्हर मध्ये गेला होता आणि आज पहिले 2 सामने असं वाटत होतं की कदाचित सुपर ओव्हर पाहायला मिळेल. सुपर ओव्हर होता राहिलेली आहे. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. सलामीचे फलंदाज स्वप्नील भोईर आणि सचिन माळी. सचिन भोईर फेम टीम स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरुद्ध द्रोण 11 आतिश भोईर या संघाचे संघ मालक आहेत. संघ मालकांचं विशेष सहकार्य आहे या स्पर्धेसाठी. त्यांच्या सहकार्याविना ही स्पर्धा होणे शक्य नव्हतं. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अनिल. येविगो फर्स्ट बॉल, परंतु तेथे बॉलिंग रनअप मध्ये थोडेसे अडथळे आले असावेत, त्यामुळेच गोलंदाज थांबलाय. कॅप काढली नव्हती. नंतर आठवण आली, कॅप दिली पंचांकडे आणि पुन्हा एकदा गोलंदाज अनिल आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्वप्नील भोईर. पहिल्याच बॉलवर मोठा फटका स्विंग केला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साइडला. वेकेंड एरियामधून बॉल सीमा पार येतोय खणखणीत चौकार. स्वप्नील भोईर यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर अप्रतिम फटका. 4 धावा चौकारानं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना मागच्या मॅच मध्ये आपण सचिन माळी यांना बघितलं होतं. 3 चौकार पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले होते. सध्या नॉन स्ट्रायकर सेंडला. अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं. भव्य दिव्य आणि देखणं आयोजन. धामणगाव प्रीमियर लीग DPL सीझन 3. एकूण 12 संघ खेळतायत आणि आपण बघतोय की 2 ग्रुप आहेत. 6 संघांचे. प्रत्येक संघाला 5-5 सामने खेळण्याची संधी येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि दोन्ही संघ आता आपल्या शेवटच्या लीग मॅच मध्ये खेळताना दिसत आहेत.
स्वर्गीय संदीपदादा प्रतिष्ठान आणि द्रोण 11. पहिलाच बॉल थोडासा कमजोर पडला, त्याचा फायदा घेतलाय फलंदाज स्वप्नील भोईर यांनी. पॉवर प्ले सुरू आहे, फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जिकडनं चौकार गेला होता तेथे लगेच आता फिल्डर सेट करण्यात आला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक खेळाडू आपण बघतोय वॅडिश लॉंगॉनला जवळपास काउ कॉर्नर रिजन कडे तैनात करण्यात आलाय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, वरची कडा लागली, बॉल मागे फ्लाय होत असताना विकेट कीपरच्या वरून शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू बॉलवर पोहोचतोय, तोपर्यंत मिळेल एक धाव. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. कामगिरी तर चांगली राहिली आहे दोन्ही संघांची, परंतु हा सामना फार महत्वाचा आहे, कारण या सामन्यामध्ये जर पराभव स्वीकारावा लागला तर मात्र पुढची वाटचाल ही फार जास्त खडतर असणार आहे. कदाचित दरवाजे देखील बंद होऊ शकतात, त्यामुळेच हा सामना फारच जास्त महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. पुढचा बॉल सामना करतील फलंदाज सचिन माळी. लॉफ्टेड फटका, थोडा दुरून खेळलेत, बॉल हवेत, फिल्डर बॉल खाली आणि कॅच ड्रॉप. सोपा झेल होता, अवघड बनवला आणि आता बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. अखेरच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय, सुरक्षित हातांची जोडी पाहायला मिळाली नाही. जीवदान मिळतंय फलंदाज सचिन माळी यांना. 4 धावा देखील मिळाल्यात आणि संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. धामणगावचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय खंडू भोईर साहेबांचं शुभागमन आपल्या व्यासपीठावर झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये. या वेळेला चेंडूला येऊ दिलाय, फक्त दिशा दाखवली शॉर्ट थर्डमॅनला. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. क्विक सिंगल पूर्ण करत असताना फलंदाज या वेळेला जास्त आक्रमक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण या अगोदरच्या बॉलवर जीवदान मिळालेलं आहे, चौकार देखील प्राप्त झाला होता, त्यामुळेच थोडासा संयम दाखवत असताना फलंदाज सचिन माळी. दोन्ही फलंदाजांनी एक एक चौकार ठोकलाय, एक एक सिंगल दोघांच्या बॅटमधून आली आहे. संघाची धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावर. स्वर्गीय संदीपदादा प्रतिष्ठान संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या या तिसऱ्या मॅचमध्ये चांगलं सुसज्ज असं हे मैदान आहे. धामणगाव प्रीमियर लीग तिसरं पर्व. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. या वेळेला अक्षरशः फटका क्रिएट केलाय, हवेत आहे बॉल, फिल्डर येतोय परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. एक टप्पा घेतल्यानंतर की डायरेक्ट गेलाय बघायचंय, आणि हा थेट सीमारेषा पार आहे. षटकार. गोलंदाज अनिल चांगले गोलंदाज जरूर आहेत, परंतु त्यांच्यावर सुरुवातीपासूनच आक्रमण चढवण्यात आलंय. पहिला डीपीएल मॅक्सिमम या सामन्यातील फलंदाज स्वप्नील भोईर यांच्या बॅटमधून. अक्षरशः शॉट क्रिएट देखील केले जात आहेत. क्रीजमध्ये मागे जात असताना पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतली कडा लागली असावी. यस, एक धाव ते पूर्ण केली आहे आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 बिनबाद 17. स्वर्गीय संदीपदादा प्रतिष्ठान. चला, 5 मिनिटांच्या आत आपलं पहिलं षटक आपण कंप्लीट केलेलं आहे. रिप्ले तुम्ही पाहू शकाल. ज्या पद्धतीनं मोठमोठे फटके पाहायला मिळाले, तिकडे खरं तर असं वाटत होतं सुरुवातीला की संधी आहे, परंतु तो बॉल फिल्डर पासून दूर होता आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिला षटकार या मॅच मधला पाहायला मिळाला. बघा, एका बाईकची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली असेल तर आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यावी. 17 विदाउट लॉस. अतिशय दमदार आणि दर्जेदार सुरुवात स्वर्गीय संदीपदादा प्रतिष्ठान संघाची. आणि आता बघतोय आपण पहिलं षटक समाप्त झालेलं आहे, जे 40+ खरं तर षटक होतं. आणि पहिल्या षटकामध्ये विकेट तर गेली नव्हती, परंतु आता
फलंदाज स्वप्नील माळी मात्र रिटायर्ड आउट झालेले आहेत. स्वप्नील भोईर. खरं तर बॅटिंग अतिशय लाजवाब त्यांची पाहायला मिळाली. 4 बॉल्समध्ये 12 धावांचं चांगलं योगदान दिलं. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये तेजस भोईर, रेग्युलर आता प्लेयर मैदानामध्ये. मोठी धावसंख्या उभारण्याची चांगली संधी आहे कारण फ्लाइंग स्टार्ट मिळालेला आहे. नवीन षटक घेऊन कॅप्टन राजेश पवार. चांगला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. येथे अपील स्वतः गोलंदाज करतोय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. आल्या ऑन साईडला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन तेजस भोईरचा. प्लॅटफॉर्म चांगला मिळालेला आहे आणि इथे आपण बघतोय की खेळपट्टी देखील दर्जेदार आहे. विकेट थोडी फास्ट आहे. बॉल चांगला येतोय बॅटवर त्यामुळेच चांगल्या धावा देखील होताना दिसत आहेत. मागचा सामना अगदी हाय स्कोरिंग होता. अगदी 60-70 धावा देखील चेज होऊ शकतात या मैदानावर. असं हे मैदान आहे. फुल टॉस. फक्त दिशा दाखवली आहे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बॉल सीमा पार. येतोय उत्तुंग षटकार. फुल टॉस आहे परंतु मिस इट. टॉप एज बॉल हवेत आहे. विकेट कीपरचा कॉल होता तिथे पोहोचले परंतु कॅच ड्रॉप. अवघड खेळ होता. नो बॉलचा देखील इशारा. हा बीमर बॉल आहे. 2 धावा त्याच्यावर कंप्लीट होत आहेत म्हणजेच एकूण 3 धावा स्कोर मध्ये ऍड केल्या जातील. राजेश एक अतिशय जुना जाणता खेळाडू आहे. भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. चांगल्या बॉलनं सुरुवात केली होती या षटकाची परंतु मागचे काही चेंडू आपण बघितले तर थोडंसं नियंत्रण गमावताना दिसलंय. 3 धावा मिळत आहेत. 3 धावांची धावसंख्या 27. 27 विदाउट लॉस. खरं तर बॅटर आपण बघतो की रिटायर्ड आउट झालेले आहेत. ते पुन्हा बॅटिंगला येणार नाहीत त्यामुळे एक गडी बाद 27 असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण पोलार्डची रणनीती येते अवलंबली जाते गोलंदाजाकडून. बॉलिंग क्रीजच्या भरपूर मागून चेंडू टाकले जात आहेत. आपण IPL मध्ये पोलार्डला बघायचो. तो देखील अशा प्रकारे गोलंदाजी करायचा आणि थोडे स्लोवर चेंडू देखील टाकले जात आहेत. फ्रीड बॉल होता परंतु त्याचा फायदा घेता आला नाही आहे. फलंदाज सचिन माळी यांना. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर. 1 बाद 27. ऑफ साइडला सर्कलच्या आतमध्ये 3 खेळाडू तैनात करण्यात आले. कव्हरमध्ये एक फिल्डर, पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग आहे सर्कलमध्ये आणि बाकीचे खेळाडू 5 खेळाडू सीमारेषेवर. खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागली आहे. बॉल चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. डीप मधून फिल्डर येत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. धोकादायक असेल परंतु येथे फलंदाजाला बाद करण्याचा फारसा प्रयत्न केला गेलेला नाही. त्याच्यामुळेच एका धावेचं नुकसान तर सोसावं लागलंय द्रोण 11 संघाला. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा बहाल केल्या गेलेल्या आहेत. कदाचित ही रणनीती असावी. सचिन माळी यांना हलक्यात घेण्याची चूक देखील होऊ शकते कारण ते देखील चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत. चांगले फटके खेळण्याची कुवत असलेले फलंदाज. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर डिलिव्हरी. पावलांचा वापर केलाय ड्राईव्ह करत असताना व्ही मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल असं वाटतंय. आता पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अखेर फलंदाज धावबाद होत आहेत. विकेट फेकली गेलेली आहे आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. धावसंख्या 2 बाद 30.
वैसे कूटने की बात हो रही है तो आज सनराइजर्स हैदराबाद के बल्लेबाजों ने राजस्थान रॉयल्स के गेंदबाजों को अभी तक काफी कुटा है। 252 रन 3 विकेट के नुकसान पर 18वां ओवर चल रहा है वहां पर राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम हैदराबाद में वो मैच। आज दो मैच है, आज चेन्नई और मुंबई के बीच में भी मुकाबला होने वाला है। नए बैट्समैन शिंदे आए हैं और आते ही गेंद को स्विंग कर दिया है, आसमानी टोला बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से झन्नाटेदार सिक्सर। ताकि शायद उनकी टीम जीत जाएगी। इट्स अ फेयर डिलीवरी, रिव्यू लॉस्ट। स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान टीम ने अपना रिव्यू गवा दिया है। फेयर डिलीवरी, लेकिन 6 रन स्कोर में ऐड होते हुए स्कोर अब 36 रन। अभी भी 11 गेंदे पारी में शेष है। पिछला मैच भी काफी हाई स्कोरिंग था, 61 बनाए थे 4 ओवर्स में चेन्नई 11 ने, और आखिरी गेंद पर मैच जीतने में कामयाब हुए थे। और अभी अभी जानकारी मिली है कि वेदांत ने 5 के 5 मैचेस में सिक्सर से अपना खाता खोला है। यह भी एक बहुत बड़ा कीर्तिमान धामनगांव प्रीमियर लीग में अपने नाम करते हुए वेदांत अच्छे अच्छे गेंदों का करते अंत। अच्छा शॉट ऑन द राइज ड्राइव करते हुए वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ, दूसरे की कॉल और तेज दौड़, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स। 2 रन कंप्लीट होते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन। एक बैट्समैन रिटायर्ड आउट हुए हैं, एक बैट्समैन रन आउट हुए हैं, 2 बल्लेबाज पेविलियन में लौट चुके हैं और अच्छी स्थिति में इस समय स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान। सचिन बोयर फैम टीम इस बार खींच के मारा है थोड़ा सामने की तरफ, कोई मौका नहीं फील्डर के पास, पहले बाउंस पर गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 4 रन। कमाल के शॉट्स खेलते हुए वेदांत शिंदे, मैन इन फॉर्म और उभरते हुए सितारे धामनगांव के लिए। अपने लॉन्ग हैंडल का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं, डिसेंट हाइट है उनकी, ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ बहुत अच्छा खेलते हैं। इससे पहले ऑफ साइड में एक अच्छा ड्राइव लगाया था, अब की बार थोड़ी पीछे रखी हुई गेंद थी, आड़े बैट से सामने प्रहार किया। लॉन्ग ऑन के फील्डर सोच रहे थे कि शायद बाउंस पर उनके पास पहुंचेगी गेंद, लेकिन कोई मौका नहीं था उनके पास, बाउंस होकर उनके सिर के ऊपर से मैदान के बाहर। 4 रन मिले, स्कोर 42-42। गेंदबाज भावेश महंगे साबित होते हुए यहाँ पर विकेट निकालने के बारे में सोचना होगा और इस बार हुक करने का प्रयास ठीक तरह से, अब की बार शॉट अपना जमा तो नहीं पाए हैं, लेकिन फिर भी 1 रन तो मिल जाएगा। आउटफील्ड में डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर प्रोटेक्शन, वहां पर सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन। स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए 8 गेंदे अभी भी पारी में शेष, और कम से कम 15-20 रनों के बारे में तो सोच रहे होंगे बल्लेबाज। 60+ निश्चित रूप से इस मैच में भी टोटल देखने को मिल सकता है। इस बार ज्यादा बाउंस नहीं था गेंद में, जरूर हल्की सी पीछे रखी हुई गेंद थी, काफी देर हवा में रही, लेकिन फील्डर बहुत दूर, और इससे पहले कि थ्रो किया जाता 2 रन पूरे। तेज दौड़ विकेटों के बीच में लगाते हुए दोनों भी युवा खिलाड़ी है, तेजस भोईर और वेदांत शिंदे। तेजस पहुंचे हैं 9 पर, वेदांत खेलते हुए 13 पर, और टीम का स्कोर 45 रन 45 धावा। अभी तक इस ओवर में 16 रन खर्च किए हैं भावेश ने, और ज्यादातर देखा गया है कि उन्होंने गेंदों को थोड़ा सा पीछे रखा है, आगे पिच कराने की ज्यादा कोशिश नहीं की है, ये उनकी रणनीति रही है। देखिए फिर से शॉर्ट पिच गेंद, लेकिन इस बार अच्छी उठी थी, थोड़ा अतिरिक्त उछाल और बैट्समैन को बीट करने में कामयाब रहे। इसके साथ ही ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 45 रन 2 विकेटों के नुकसान पर। या ठिकाणी धामणगावचे जे काही ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आपल्यामध्ये उपस्थित असतील त्यांना मी विनंती करतोय, आपण निसंकोचपणे आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं। आपलं हार्दिक स्वागत आहे। सगळ्यांकडेच आमचं लक्ष जाईल असं नाहीये, परंतु ही स्पर्धा आपलीच आहे, धामणगाव गावाची स्पर्धा आहे,
त्यामुळेच जे काही ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील धामणगावचे, त्यांना विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. रन बनाने का औसत 15 रन प्रति ओवर और इसी रफ्तार से खेलते रहेंगे तो 4 ओवर में 60 रन बन सकते हैं. हालांकि स्कोर तो अच्छा रहेगा, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन वो मैच विनिंग स्कोर रहेगा या नहीं रहेगा यह कहना थोड़ा सा मुश्किल है. यहाँ पर ये मैजिक बॉक्स वहाँ पर दिखाया जा रहा था. कैलाशवासी गुलाब भाई इंदुर कुलवी, इनके स्मरण में मैजिक बॉक्स बनाया गया है दाहिने हाथ के बैट्समैन के लिए. इस समय वो लॉन्ग ऑन की दिशा में दो लगातार सिक्सर्स मैजिक बॉक्स से जाकर टकराते हैं तो 5,001 रुपयों का इनाम है, और एक छक्का यदि आपका वहां पर जाकर टकराता है तो 500 रुपयों का इनाम. धनराज गुलवी जी की ओर से इस बार उसी दिशा में, लेकिन थोड़ा सा वहां से दूर गेंद मैदान के बाहर. 6 रन. इसके साथ ही 50 रन पूरे होते हुए स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान के इस टीम की जो बल्लेबाजी है वो काफी मजबूत है. पिछले मैच में भी भले ही मैच हारे थे, लेकिन कमाल का रन चेज दिखाया था जब टारगेट 62 रनों का था. वेदांत के बल्ले से एक और तूफानी छक्का. रोहित माली का स्वागत हुआ है सिक्सर के साथ. गेंदबाजों ने भी कहीं ना कहीं गलतियां की है, शॉर्ट पिच गेंदबाजी या फिर फुल टॉस गेंदे, जो कमजोर गेंदे हैं वो जरूर डाली है, जिसका फायदा उठाया है बल्लेबाजों ने. आखिरी ओवर की अभी अभी शुरुआत हुई है. एक और मैच जो कहीं ना कहीं 60 प्लस की तरफ रुख करता हुआ. नेक्स्ट मैच शिवांश 11 बनाम जय वेताल स्पोर्ट्स. दोनों टीमों के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है. ओवर पिच, एक और करारा शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से, एक और छक्का. लेकिन जरा वहां पर देखना, अंपायर का इशारा डेड बॉल. बेल शायद एक बेल पहले ही गिर चुकी थी, गेंद डिलीवर होने से पहले हवा के कारण. हो, ये थोड़ा सा नुकसानदायी हो सकता है बैटिंग साइड के लिए, लेकिन नियमों के अनुसार आप उसमें कुछ कर नहीं सकते हो. आपल्यामध्ये सन्माननीय पांडुरंग सोंगाळ साहेब वडपे येथून उपस्थित झालेले आहेत. वडपे गावचे समाजसेवक, आपण त्यांच्या सन्मानाकडे बोलूयात. सन्माननीय सुंदर पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण माननीय श्री पांडुरंग सोंगाळ साहेबांना सन्मानित करावं. धामणगाव प्रीमियर लीग 20-25 मध्ये या स्पर्धेची आणि मंचाची शोभा वाढवत असताना सन्माननीय पांडुरंग सोंगाळ साहेब वडपे गावचे समाजसेवक, आणि त्यांच्याकडून मागच्या मॅच मध्ये भरपूर पारितोषिकं लावण्यात आली होती. क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत सन्माननीय पांडुरंग शेठ सोंगाळ, त्यांचा हा शुभ सन्मान या स्पर्धेदरम्यान केला जात आहे. जय श्रीराम अशी मफलर आपण त्यांना देतोय, आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह तसेच पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांना सन्मानित करतोय. आणि याच दरम्यान आणखी एक हवाई हल्ला, बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार. काय कमालीची बॅटिंग करतोय वेदांत शिंदे, हे नाव भरपूर चर्चेत आहे. 5ही सामन्यांमध्ये षटकाराने अकाउंट ओपन केलंय आणि जास्तीत जास्त धावा ह्या षटकाराने त्याने बनवल्यात. यादीच्या बॉलवर देखील षटकार ठोकला होता, परंतु तो डेड बॉल होता. मात्र तरी देखील बॅक टू बॅक 2 षटकार शेवटच्या ओव्हरच्या सुरुवातीला फलंदाज वेदांतच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 57 वर, 57. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय सुनील तुकाराम भोईर साहेब, दामणगावचे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक, यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय शिवाजी दुंदाराम पाटील साहेब, दामणगावचे समाजसेवक, यांचं देखील आगमन झालंय. मी त्यांना देखील विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. मात्र गोलंदाजाचं भव्य स्वागत करण्यात आलेलं आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 57 धावा धावफलकावर.
स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघ अप्रतिम बॅटिंग करत असताना विशेषतः डेथ ओव्हर्स मध्ये वेदांत शेंडे. ओ हेलिकॉप्टर उडवलाय आणि शेंडेने शेंडीच लावली गोलंदाजाला. काय बॅटिंग चालू आहे. सलगचा तिसरा षटकार. बॉल कुठेही टाका, एकच प्रत्युत्तर असणार आहे फलंदाजाकडून. मोठमोठे फटके, षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडायला सुरुवात केली आहे वेदांत शेंडेनं. चौथा षटकार वेदांतच्या बॅटमधून आणि हा सलगचा तिसरा षटकार. षटकारांची तिकडी पूर्ण करत असताना वेदांत शेंडे. 6 बॉल्स मध्ये 6 पाहायला मिळतील का? आता त्याची शक्यता नाकारता तर येणार नाहीये, कारण अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. रोहित माळी अंडर ट्रिमेंडस प्रेशर. धावसंख्या 63. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. ओ खोलवा टप्प्याचा बॉल होता. यावेळेला बॅट चिकट आणि फलंदाज बाद. चोख प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज रोहित माळी. सचिन भोईर साहेब जे संघ मालक आहेत स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठानचे, त्यांच्याकडून जबरदस्त तुफानी बॅटिंग साठी वेदांतला 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलंय. आणि येथे आपण बघतोय की चांगल्या खेळाडू वृत्तीचं देखील प्रदर्शन त्याने दाखवलंय. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहताच त्याने स्वतःला बाद घोषित केलं होतं, कारण त्याला माहिती होतं की बॅट आणि बॉलचा स्पर्श झालेला आहे. जबरदस्त स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट देखील पाहायला मिळाला आणि तेवढीच प्रभावी बॅटिंग देखील वेदांत शेंडेची आपल्याला पाहायला मिळाली. लाजवाब बॅटिंग केल्यानंतर बाद झालाय वेदांत. त्याने बनवले 31 धावा. संघाची धावसंख्या 63, 3 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज अविनाश पाटील मैदानामध्ये. ग्रामपंचायत दामणगावचे विद्यमान सदस्य अनिलजी दापसे यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. धामणगाव प्रीमियर लीग बोले तो अख्खा धामणगाव खेलेगा और अख्खा धामणगाव खेल भी रहा है, देख भी रहा है. नेक्स्ट बॉल ओवर द विकेट. बॅटच्या टो एंडला लागलाय. जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळू शकला नाहीये. धावचीची संधी होती, परंतु संधी गमावली गेली आहे आणि अखेर सिंगल कंप्लीट होत असताना एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 64 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. भरपूर धावा होत आहेत. हाय स्कोरिंग हे मैदान राहिलेलं आहे. खेळपट्टी फलंदाजांसाठी खऱ्या अर्थानं नंदनवन आहे. मात्र गोलंदाज देखील इथे कमाल करू शकतात, असं नाही की गोलंदाजांसाठी काहीच नाहीये. पण ओव्हरऑल आपण बघितलं की फलंदाजांनी भरपूर धावा कुटलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल, शॉर्ट बॉल फुल केलाय आणि बॉल निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर येतोय हाय अँड हँडसम षटकार. एकूण धावसंख्या 70 आणि टार्गेट असेल द्रोण 11 संघासमोर 71 धावांचं. पुढचा सामना शिवांश 11 विरुद्ध जय वेताळ. टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे दोन्ही संघांचे संघनायक. स्वर्गीय दीपक काळूराम भोईर टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटच्या बॉलवर तेजस भोईरच्या बॅट मधून एक अप्रतिम असा षटकार पाहायला मिळाला. नाबाद 15 धावांचं योगदान तेजस भोईरचं राहिलं, परंतु बॅटिंग मध्ये स्टार राहिला वेदांत शेंडे, ज्याच्या बॅट मधून 7 बॉल्स मध्ये 31 धावा निघाल्या. तब्बल 4 षटकार ठोकले आणि 1 चौकार. सन्मान्य महेश माळी साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. आज शिवांश 11 संघाने एक सामना जिंकलाय. जय वेताळ संघाने 2 जिंकलेले आहेत, 2 मध्ये पराभव मिळालाय. शिवांश 11 4 पैकी 4 जिंकलेले आहेत. महेश माळी साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. एका बाजूला स्वर्गीय दीपक भोईर स्मृती आणि दुसऱ्या बाजूला DPL 2025. भावेश कॉल देत आहेत. नाही, प्रतिस्पर्धी संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. DPL असा कॉल आहे. कॉइन उभाच होता, त्यामुळे आपण आता पुन्हा एकदा टॉस करणार आहोत. स्वर्गीय दीपक भोईर स्मृती. येस, अर्थातच टॉस शिवांश 11 संघाने जिंकलाय. थँक्यू सो मच
महेशजी माळी साहेब आपल्याला विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. भावेश 4 पैकी 4 सामने जिंकलेले आहेत, म्हणजेच जवळपास क्वालिफिकेशन जे आहे ते कन्फर्म झालेलंच आहे. त्यामुळे आता या मॅचमध्ये एक तर टॉस जिंकलेला निर्णय काय असेल आणि संघामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील का? चेंजेस तर काय राहणार नाही, संघ येतोच खेळणार ना, आम्ही फिल्डिंग करू फर्स्ट. आणि तुमच्या दृष्टीनं हा सामना किती महत्त्वाचा वाटतो? महत्त्वाचं प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे, हा पण सामना महत्त्वाचा राहील आमच्यासाठी. साधारणतः काय रणनीती असणार आहे गोलंदाजीमध्ये? किती धावांपर्यंत कमीत कमी थांबवण्याचा तुमचा प्रयत्न राहील? समोर टीम चांगली आहे, प्रदीप ढिंडे चांगला खेळतो, त्याला लवकर आउट करायचा प्रयत्न करेल आणि 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. येस, थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. जय वेताळ स्पोर्ट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची मॅच आहे, कारण 2 सामने जिंकलेले आहेत, 2 सामन्यामध्ये पराभव मिळालेला आहे. एकूणच पॉझिटिव्ह काय काय राहिलेले आहेत तुमच्या टीमसाठी? 2 जिंकल्यावर तिसरे जिंकण्याचा प्रयत्न करू, कारण की ही गेम महत्त्वाची आहे. त्यांनी जसा उल्लेख केला की प्रदीप चांगला खेळत आलेला आहे, मात्र प्रदीपच्या व्यतिरिक्त कुठले फलंदाज आहेत जे चांगली कामगिरी करू शकतात या मॅचमध्ये आणि एक चांगला स्कोर उभारतील? निलेश भोईर, मोनिश ठाकरे. चला, हार्दिक शुभेच्छा आपल्याला देखील असतील. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर टॉस झालेला आहे, शिवांश इलेव्हन संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वळूयात आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं आणि कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सरांचा दमदार आवाज. धन्यवाद, थँक्यू सो मच कुमार अजय घरत सर. तर रसिको धावांचा पाठलाग सुरू होतोय. टार्गेट समोर आहे 71 धावांचं. 24 चेंडूंमध्ये 71 धावांचं लक्ष. असंच काहीतरी रात्रीच्या कालच्या मॅचमध्ये लक्ष होतं 71 धावांचं. मला तरी वाटतं की महेश दादा माळी साहेबांच्या संघापुढे ते लक्ष होतं. त्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये लक्षात ठेवूनच खेळ केला आणि या स्पर्धेमध्ये हाहाकार माजवलाय महाकाल 11ने. पहिला चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी. हो, क्या बात आहे. व्हॉट अ स्टार्ट फ्रॉम सचिनजी माळी, कॅप्टन ऑफ द टीम. 40+ अनुभव अगदी ठासून ज्यांच्याकडे भरलेला आहे. आपल्यातील अगदी जुने पूर्णपणे शस्त्र अस्त्र बाहेर काढायची हीच वेळ आहे. धावा तर खूपच छान केलेत. जसं अजय सरने उल्लेख केला की या संघामध्ये बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. जो संघ आहे स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान. फुल टॉस, सरळ ड्राईव्ह केलाय. पाहतो आपण लॉंगच्या दिशेने. तिथे तेजसने वेगाने तिथे पुढे आलं आणि चेंडूला कव्हर केलं. फटक्यामध्ये टायमिंग थोडंसं कमी होतं आणि गॅप अजिबात नव्हती. फक्त सरळ लॉफ्ट केला होता, हवेमध्ये उडवला होता आणि धावा इथे सुरू झाल्या टीम द्रोण 11 संघाच्या. आतिश भोईर ऑफ द मार्क. आतिश आणि अनिल भोईर यांची जोडी आहे. बॅकफुटला जाऊन कटचा प्रयत्न होता. कव्हर पॉईंटच्या मधून चेंडूला काढायचं होतं, पण तो बॅट आणि चेंडूचं टायमिंग पुन्हा एकदा जोडलं नाहीये. थोडेसे अर्ली खेळले फलंदाज आपण पाहिलं आणि पदलालित्य फार कमी होतं. या फटक्यामध्ये तुम्हाला वेळेनुसार शफलिंग होणं गरजेचं आहे. चेंडू कसा येतोय, आपल्या अंगावरती येतोय की अगदी बॅटच्या पट्ट्यात येतोय, तसं तुम्ही रूम क्रिएट केला पाहिजे, जागा बनवली पाहिजे, तेव्हा फटका बनवता येतो. पुढे सरकलो ते पावलाचा वापर केला, पण तो प्रॉपरली फटका नाहीये आणि स्क्वेलेक पंचाच्या डोक्यावरून जात असताना वेगाने डीप मध्ये फील्डर येतोय आणि तितक्याच वेगाने धामणगावच्या लक्ष्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 1+2 3 वरती ऑन द बोर्ड. 3 धावा धाव फलकावर. 71चं लक्ष. 24-72. थोडक्यात प्रत्येक चेंडूवरती 3 धावांचं अत्तर चढवावं लागेल. सुगंधित करावं लागेल प्रत्येक चेंडूला. सुगंधित न करता चामडी काढावी लागेल. चामडी काढून रक्त बंबाळ करावं लागेल, तरच हा सामना आपण जिंकू शकता. प्रयत्न तर करतायत, परंतु नीटचं फटक्यामध्ये सिलेक्शन नाही. ड्राईव्ह केलं, अलॉन द कार्पेट जातोय. तिथे काऊ कॉर्नरनी मिड विकेटच्या मध्ये फिल्डर तैनात खेळू कक्षाच्या अगदी समोर कव्हर केलं जात आहे आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. हाय बॅकचा वापर करतोय, पण तो बॅट नीटची उचलता येत नाहीये. डोका अगदी समांतर आहे. डोका आणि हेड आय कॉम्बिनेशन, हाताचं कॉम्बिनेशन, डोळ्यांचं कॉम्बिनेशन, तुमचा स्टान्स, तुमचं डोकं स्थिर, हे फार महत्वाचं असतं. धावसंख्या 5 वर. सोडून दिला चेंडू. ऑफस्टिकच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. पंच सांगतात इट्स अ वाईड डिलिव्हरी. बॉलिंग यांचे पंच गोकुल पाटील सर. स्क्वेलेक पंच पाहतो आपण शकील कोटी सर. तिसरे पंच परेशजी महाजन. चौथे पंच स्वप्नीलजी पाटील. आज आम्हाला जॉईन झाल्यात सदाबहार कॉमेंटेटर कुमार अजय घरत सर. म्हणजे या स्पर्धेने सर्व काय दिलं प्रेक्षकांना. जे प्रेक्षकांना हवं आहे ते सर्व मिळालंय. हीच ती स्पर्धा आहे DPL.
पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॅट हाय केली जाते, हाय बॅकलीचा वापर केला जातो, पण तो चेंडू हाय जात नाही तर ऑन द कार्पेट जातोय. इथे स्ट्राईक एंडला धोका होता, परंतु फेकी तिथे खराब होत असताना आपण पाहिली. आणि दरम्यान या षटकामध्ये एकही चौकार, एकही षटकार नाहीये. 3 डबल, 2 डॉट, 1 वाईड, 1 सिंगल असा लेखाजोगा आम्हाला सांगतात हर्ष गायकर. आणि आमच्या सोबतीला प्रिन्स मूवीज सुद्धा चांगलं ग्राफिंग करत असताना धावसंख्या 8, पहिल्या षटकाची समाप्ती. कारण 4 षटकांमध्ये जर 71चं लक्ष होतं तर थोडक्यात जी सुरुवात आहे ती खराब आहे. विकेट जरी गेली नाही तरी सुद्धा जोखीम नाही घेतला अजिबात दोन्ही फलंदाजांनी. आपण पाहिलं आतिश भोईर आणि अनिल भोईर अशी 40+ ची जोडी आहे मैदानामध्ये. आणि आता एक फलंदाज रिटायर्ड हर्ड होऊन जातोय आणि नवीन बॅट्समन ज्यांची बॅट नव्हे तर चालते नेहमी ती तलवार, जे करतात नेहमी वार, असे राजेश पवार, ज्याने मनोगत व्यक्त करताना सांगितलं की मी बॅटिंग लाईनअपला जास्त जोर देतो, माझा स्ट्रॉंग जो झोन आहे तो बॅटिंग आहे आणि आता स्ट्रॉंगली करावीच लागेल ती बॅटिंग नाही तर हिटिंग करावी लागेल. त्या हिटिंगसाठी सेटिंग करून आलेले असतील नक्कीच राजेश पवार. हल्ला बॉल करावा लागेल, हमला करावा लागेल, क्रिकेटवादी हमला, नॉट आतंकवादी. धामणगाव एक्सप्रेस तेजस भुईर सज्ज झालाय बॉलिंग मार्क वरती. 8 धाबा आतापर्यंत पाहतोय आपण, म्हणजे अजून जिंकण्यासाठी ते 63 धाबांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. समीकरण फार अवघड होत चालले आणि अवघड झाले, अवघड पाहतोय. प्रिन्स मूवीची मेगा स्क्रीन सुद्धा सुरू झाली, बघा किती मस्त क्लॅरिटी आहे. अगदी उन्हाचा प्रकाश असताना सुद्धा, सूर्याचा प्रकाश असताना सुद्धा इतकं प्युअरली पाहता येतं बघा आपल्याला इतक्या लांबून. अजून थोडी मोठी स्क्रीन पुढच्या वर्षी नक्कीच असेल, जेणेकरून आपल्याला त्या स्क्रीनवरचं पूर्णपणे अंक सुद्धा वाचता येतील. हे सुद्धा पाहिलंय आमच्या आयोजकांनी, ती कमी पुढच्या वर्षी आम्ही पूर्ण करायची हमी देतोय आयोजकांच्या वतीने. DPL ची स्पर्धा धामणगाव प्रीमियर लीग 20-25 जल्लोषपूर्ण धामणगावची यात्रा जत्रा रणसंग्राम क्रिकेटचा महासोहळा, क्रिकेटचा 3 दिवसांचा क्रिकेट संप्रदाय सोहळा इथे आपण पाहतोय. धामणगावची जत्रा होत नाही परंतु DPL चांगलं होतंय म्हणून आपण ही जत्राच आहे असं संबोधतोय. प्रेक्षक होऊन जाऊ दे आपल्या गावासाठी टाळ्या. आपली जत्रा नसली म्हणून काय झालं, आपण क्रिकेटच्या ह्या यात्रेच्या निमित्ताने जत्राच इथे अनुभवतोय आणि मजा करतोय. पुढच्या वर्षी ह्या चौ बाजूला अनेक स्टॉल्स पण असतील जत्रेप्रमाणे, खेळणी असतील, पिंपण्या असतील, आरडाओरडा शिट्या असतील. इथे वाईटचा इशारा पंचाचा होतोय, बाउन्सचा प्रयत्न केला होता आणि 1 फॉर द ओव्हरचा इशारा देत असताना दोन्ही पंच धामणगाव एक्सप्रेस तेजस भुईरला त्यांनी पहिला चेंडू एक्सप्रेस वेने टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या दरम्यान एका धावेने धावसंख्या पुढे फुलत असताना द्रोण 11 संघाची 9 वरती 9 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. चिमुकले पण आलेत, जत्रा म्हणावले लगेच जमा झाले बघा. त्यांना वाटलं की खेळणी आलेत की काय, चीनाच आला इकडे, या चीना. हाफ ट्रॅकर, हो परफ्यूम डिलिव्हरी, कानाच्या जवळून जाऊन सांगतो की जागते रहो. चेंडू सांगतो की प्रेक्षकांनी आज तुम्ही जागते राहा, आजचा तुम्ही खेळ सोडू नका, पाहण्यास विसरू नका. आजची पूर्ण रात्र सकाळपर्यंत तुम्हाला सर्व सत्र पाहायचेत, अनुभवायचेत, आनंद घ्यायचा या आपल्या यात्रेचा. एप्रिल महिन्यामध्ये अनेक गावांमध्ये हनुमान जयंती असते परंतु आपल्या ह्या गावामध्ये ही क्रिकेटची जयंती साजरी होत आहे. दरवर्षीप्रमाणे पर्व 3रं, यातच सर्व वाटावा गर्व अशी DPL ची स्पर्धा. आपटी दिली परंतु राजेश पवार तिथे काहीतरी दचकतायत, बिनसतायत. नीटचा फटका क्रिएट होता आणि फिल्डर तिथे आला, नॉन स्ट्रायकर फलंदाज सुद्धा जाऊन आला. एक त्यांनी वारी पूर्ण केली, धामणगाव वारी, आणि रिटर्न आले आपल्या घरी. धाव तिथे प्राप्त नाही केली. धावसंख्या 9 वर आपण पाहतोय. आणि बघा राजेंद्रजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत, आणि भगवानजी पाटील साहेब, बबनजी पाटील, येस पहिल्या दिवशी आले होते बबन सेठ, येस पहिल्या चेंडूपासून त्यांनी बक्षांची खैरात केली होती. आम्ही उसळणार नाही बबन सेठ पाटील साहेबांना. यावेळेला उचलण्याचा प्रयत्न आणि ड्राईव्ह झाला, चेंडू ऑन द कार्पेट जातोय वेगाने, फिल्डर तिथे मिड विकेट आणि काउकरच्या मध्ये आहे. 2दा पूर्ण होतील का, दॅट्स इट, व्हेरी गुड रनिंग बिट द विकेट. राजेश पवारने वार सुरू केलेत परंतु बदलाल ते होत नाहीये, चेंडू नीटसा वाचत नाहीयेत. मागचे 2 चेंडू अगदी मिस केले, डॉट निघाले. पहिला वाईट पडला होता आणि त्यानंतर आक्रमण करणं फार महत्वाचं होतं. धावसंख्या दुहेऱ्या अंकात 11 वर पोहोचलेली आहे. 9 ऑन द बोर्ड, एकही गडी बाद नाहीये. लक्ष 71 धावांचं जिंकण्यासाठी हात खोलावे लागतील, वेळ जाऊ देऊ नका. चेंडू निघत चाललेत, आता अजून 14 चेंडू शिल्लक आहेत. ओ यावेळेला टर्न केलाय, बॅटची एज आहे तिथे, थिन एज, पातळ कडा लागली. चेंडू वेगाने गेला बॅकवर्ड झोन कडे, स्क्वेलिकच्या दिशेने.
आणि राजेशला पुन्हा एकदा संधी हवी आहे, पण तो संधी घेऊन सुद्धा राजेशचे फटके मोठे अजिबात येत नाहीयेत. कॉन्फिडन्स लेवल आज कमी खाली आलेलं दिसते राजेश पवारचं. काहीतरी मनामध्ये चाललंय राजेश पवारचं, जे वार करतात नेहमी. कालच्या दिवसात सुद्धा, कालच्या रात्रीमध्ये त्यांनी चांगले वार केले होते. चेतन ठाकरे काल चमकला, भावेश भोईर, आदित्य, आणि आजच्या दिवसामध्ये पाहिलं आपण की वेदांत शेंडे. सन्माननीय हरिकाका भोईर या आपलं हार्दिक स्वागत. हरिजी भोईर सुद्धा आलेत, हार्दिक स्वागत. या क्रिकेट संप्रदाय सोहळ्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं, लाडक्या प्रेक्षकांचं, ऑनलाईन प्रेक्षकांचं आम्ही धामणगावच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. परंतु इथे धावांचं स्वागत होत नाही, मोठे फटके येऊ देत नाहीयेत. तेजस धामणगाव एक्सप्रेस, चेंडू हवेत उडालाय आणि तेथे चेंडू झेल असून सुद्धा सोडला गेलाय. वेगाने फिल्डर डाव्या दिशेने धावत धावत आला, नजर तर होती चेंडू पर्यंत, पण तो नीटसे ग्रिप करू शकले नाही, आपल्या हातामध्ये विसंबून घेऊ शकले नाहीयेत. आणि त्या दरम्यान जीवनदान प्राप्त झालं, परंतु मोठं नुकसान नाहीये. 2 धावा फक्त इथे खर्च झाल्या, प्राप्त केल्या बॅट्समन अनिल भोईर यांनी. अनिल भोईरने 5 चेंडूंमध्ये इथे 8 धावा अधोरेखित केल्यात आपल्या संघासाठी, ज्यामध्ये 4 पण डबल आहेत, 1 डॉट. धावसंख्या 14. 71चं लक्ष, धावसंख्या आतापर्यंत फक्त 14 वरतीच थांबले आणि थांबवलेले. तेजस भोईर अगदी रूम देत नाहीयेत. फुलटॉस चेंडू वापरले जातात, लोअर फुलटॉस. आता स्ट्राईक एंडला धोका आहे तिथे. अनिल भोईर धावतायत, पळतायत, परंतु त्याला इथे विकेट घेण्याची इच्छाशक्ती आपल्याला पाहता आली नाही. सचिन माळीची ही रणनीती आहे आणि ह्या गोष्टी होत असतात क्रिकेटमध्ये. अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती झाली आहे आणि फारच पिछाडीवरती संघ पाहतो आपण. बॅकफूट वरती संघ आहे द्रोण 11, ज्याला द्रोण प्रमाणे उडवायचे होते चेंडू, पण तो इथे अजिबात उडून दिली नाही. तेजस भोईरने आणि सचिन मानीने सुद्धा चांगली छाप टाकली. दोघांनी पण अगदी सुंदर बॉलिंग केली आणि अगदी एकमेकाला सांभाळून फक्त 8 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात सुद्धा 8 धावा, दुसऱ्या षटकात सुद्धा 8 धावा खर्च केला. एकूण संघाची धावसंख्या 2 षटकांमध्ये 16. आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. 12-55चं समीकरण फार मोठं इथे लक्ष करून ठेवलं. चुका झाल्या, बॅटिंग मध्ये झाल्या, पायांची हालचाल झाली नाही, बरेचसे चेंडू मिस केले राजेश पवार यांनी. ते सुद्धा विचार करतायत की मला चांगला हल्लाबोल करायचा होता, पण तू अजूनही तुम्ही तुमची क्षमता दाखवू शकता. दशरथ पाटीलचं वाक्य मला भावेश भोईर यांनी सांगितलं, 12 मध्ये 55 पाहिजेत म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. आमचे इथे राहुल दिवेकर असतील किंवा भावेश असतील, कमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला मस्त सपोर्ट करतायत आणि मजा सुद्धा येते. दशरथ पाटील ऐकत असतील ते म्हणतील का रे मनोज माझी कॉपी करू नको. येणार होते, आले नाही, हरकत नाही, येतील पुढच्या वर्षी येतील. धावसंख्या इथे 18 वर, पण तो धावा कधी येतील? धावा अजिबात येऊ देत नाहीत. वेदांत शेंडे ज्यांनी सर्वांना शेंडी लावली, त्याला सुद्धा शेंडी लावायचा प्रयत्न केला पाहिजे, पण तो या प्रयत्नामध्ये अडथळला आहे. परंतु तिथे झेलचा प्रयत्न नाही केला. गावदेवी प्रेक्षक यांच्या समोर चेंडू जातोय, प्रेक्षकांच्या जवळ तिथे गेला आणि पाहायचे पंच पाहतील की तिथे काय झालंय नक्की. बाउंड्री लाईनच्या तिथे आत चेंडू अडवलाय का? येस, सेव्ह केलेला आहे तिथे. नो 4. धावा इथे 2 नी पुढे वाढतायत. 20 वरती धावसंख्या, फारच फरक झालाय, खूपच अंतर आहे. जय आणि पराजय मधलं अंतर वाढत चाललंय. वेदांत शेंडे चांगली बॉलिंग करतोय, प्रत्येकाने चांगली बॉलिंग केली. एकही चौकारी अजून इनिंग मध्ये नाहीये, एकही षटकार तर अजिबात नाहीये. वंचित आघाडी आता आला राजेश पवारने केला वार आणि इथे षटकार. DPL 4 रन, षटकार माफ करा, 6. होता चेंडू अगदी हवेमध्ये हेलकावे घेत नाचत डोलत बागडत धामणगावकडे गेला आणि तो षटकार पहिलाच इथे अंकित केला. आता 9 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज. धावसंख्या झाली 26. 9-45. तिन्ही पण मोठे आता फटके जर आले आणि प्रयत्न करतोय, पण तो हा एलिव्हेशन नाहीये. तिथे स्वीट लेगला फिल्डर तैनात केलाय. आता मात्र थोडंसं फंबलिंग करतो आणि राजेश पवार पुन्हा साईडला येतोय, पोहोचला सुद्धा, सक्सेसफुल. दबावात्मक रनिंग बिटवीन द विकेट. दबाव टाकला आणि दबावाला
इथे यशप्राप्ती सुद्धा झाली. हेच प्रयत्न करायचे असतात. जोखीम घेणं फार महत्वाचं असतं. बिकॉज जिंदगी में रिस्क ना लेना भी सबसे बड़ा रिस्क होता है. आपको जरूर मालूम रहेगा. जोखीम फार महत्वाचं असतं. आपण प्रत्येक गोष्टीला घाबरलो तर आपण पुढे पादाक्रांत करू शकत नाहीये. जोखीम घ्यावं लागतं. वाट कशी पण असू दे, काटे असू दे, तरी चालायचं असतं. तरच आपण आपलं लक्ष्य गाठू शकतो. संकट येऊ द्या की त्यांना तोंड द्यायचं असतं. पंचाने इथे वाईटचा इशारा केलाय आणि अवांतर धाव मिळते. खूपच चेंडू स्वेर होता. संत रामदास स्वामींचं एक श्लोक आहे, एक वाक्य आहे. स्वयंशस्त्र ईशार्थ हाती धरावे, पिटावे रिपुला रणी व मरावे, तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, सदा संकटी देव धावून येई. चेंडूला खाली ठेवलं इथे. रामदास स्वामी म्हणतात की ए बाळा, हे मित्रा, आयुष्यामध्ये तुला अनेक संकट येतील बरं का. तू संकटांना घाबरायचं नाही. त्या संकटात मात करायचा प्रयत्न करायचा आणि तुझ्या ध्येयाकडे नजर ठेवून वाटचाल करायची असते. अगदी हिमतीने पुढे चालत असतं तरच तुझ्या सोबतीला सर्व देव आणि दैत्य एकत्र होतील तुझ्या ध्येयपूर्तीसाठी. असं ते वाक्य आहे. पण तिथे ध्येयपूर्ती होत नाहीये. प्रयत्न तर करतोय. आज राजेश पवारची बॅट नीटची चालत नाहीये. बॅटच्या एजला चेंडू तिथे मिडल झाला आणि पाहिलं तिथे आता विकेटचं पतन करतात. रनआउट सचिन माळी, फलंदाज बाद. आणि पण तिथे बॉलरने डिमांड केलंय. कशासाठी बेटा? अच्छा, स्कोर साठी. धावसंख्या 30 वर 30 ऑनली. 3 षटकाची समाप्ती सुद्धा झाली. पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि आता तिसऱ्या षटकामध्ये एक षटकार वगळता चांगली बॉलिंग केली गोलंदाज वेदांत शेंडेने. धावसंख्या 30 वर. आता मात्र 41 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. 6 डिलिव्हरीज required 41 runs to win this match for the team of Drone 11 against late संदीप दादा प्रतिष्ठान. सामना एकतर्फी झालाय. कालच्या दिवसामध्ये प्रत्येक सामना अगदी फायटिंग झाला होता, थ्रिलर होते. जसं मगाशी अजय सरने उल्लेख केला की या आधीचे दोन्ही पण सामने अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन थ्रिलर झाले होते. परंतु तसं थ्रिलर आता पाहायला मिळालं नाही. परंतु इथे आता प्रेक्षकांना आनंदित करण्यासाठी नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. बघा इथे कॅमेरा कव्हर केले जातात त्यांच्या मान्यवरांना आणि ते मान्यवर येतात. अहो सन्माननीय गणेशजी गुळी साहेब, या वेलकम. अतिशय मोठे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये येत असताना आपलं हार्दिक स्वागत साहेब. या अतिशय ज्याने कमी कालखंडामध्ये कमी वेळेमध्ये उत्तुंग भरारी घेतली समाजसेवेमध्ये असे आपले गणेशजी गुळी साहेब येत असताना आपल्या व्यासपीठात आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. साहेब वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. गणेशजी गुळी साहेब आपलं हार्दिक स्वागत धामण गावच्या वतीने. ड्राईव्ह केलाय, पायांमध्ये अंतर वाढवलं होतं, स्वतःला बेंड केलं, तिथे पाय बेंड केले पण तो चेंडूला बेंड करू शकले नाहीत. चेंडूला उडवता येत नाही, फक्त चेंडू खालून जात आहेत. हवाई सफर होऊ दिला नाही. काय मस्त पद्धतीने कॅल्क्युलेटिव्ह बॉलिंग केली चारी पण गोलंदाजाने. सचिन माळी, तेजस भोईर, वेदांत शेंडे, आता आलाय उमेश मसे. गणेशजी गुळी साहेब आलेले असताना इथे एक उत्साह निर्माण झाला, एक उत्तेजना प्राप्त झाली. ते प्रेरणा देणार नेहमीच असतात आहेत. चांगलं त्यांचं वक्तव्य आहे, चांगलं नेतृत्व आहे आणि अतिशय चांगलं कर्तृत्व आहे. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने अगदी स्वतःचं आयुष्य आणि जनसामान्यांचं आयुष्य सुगंधित केले असे आमचे गणेशजी गुळवे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेत. चांगली उपलब्धी आहे स्पर्धेला DPL 2025 साठी. शॉर्ट आर्म पोल, चेंडू टर्न केलाय, वेगान जातो चेंडू डीप स्क्वेअरच्या दिशेने. तिथे फिल्डर तैनात आहे, शॉर्ट स्क्वेअर सुद्धा आहे आणि पाठीमागे सुद्धा बॅकअप आहे. किती मस्त रणनीती बघा. जणू काय गोलंदाजला सर्वच काय माहिती आहे की जास्त फटके मला स्क्वेअर लेगच्या दिशेनेच मारले जातील की काय. लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन आहे. आता विजयकडे वाटचाल करतोय सचिन माळी आणि टीम संघ म्हणजेच स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघ. सुगंध तर इथे दरवळलेला आहे, नाकापर्यंत पोहोचलाय, गावापर्यंत जाईल, वेशीपर्यंत गेलाय. 4 चेंडू शिल्लक आहेत. आता धावसंख्या 32 झालेली आहे. अजून 39 गरज. आता एक चेंडू अजून कमी झाला. लाऊड अपील तिथे होत असताना चेंडू बॉडीला आदळला, डायरेक्ट हिट झालं. नाट्यमय स्थिती पाहतोय. ह्या गोष्टी पाहायला मिळतात. पंचांचा इशारा लेग बाईच शकील कोटी सर तिथे सांगतात आपल्याला. संदीपजी भोईर, आपण जरा स्टेजकडे या. आयोजक मंडळ आमचं संजीवजी भोईर, आपण स्टेजकडे या पटकन. आपण पाचारण व्हा इकडे. गणेशजी गुळी साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत. आपल्याला आयोजक सुद्धा बोलवत आहेत. धावसंख्या इथे 33 वर 3-3. फारच मोठा फरक. 38 धावा अजून दूर आहे. 3 चेंडूंमध्ये 38 ची गरज. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. टर्न केला, स्विंग ऑफ द ब्लेड, सिक्सर.
प्रेक्षकांची मन जिंकण्याचा प्रयत्न केला. इथे षटकार खेचला कुणाल भुईरणे आणि धावसंख्या 6 ने पुढे जात असताना 39 वर 39 ऑन द बोर्ड. 71 धावांचं लक्ष असताना इथे शेवटचा मोमेंट गोड करत असताना फलंदाज इथे अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू फक्त तिथे स्लॅश करायचा प्रयत्न होता, वाईड टाकून वाईड यॉर्करचा प्रयत्न करून इथे बाहेर बोलावलं बॉलर उमेश म्हसेने, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अशा प्रकारे आता फक्त एक पाऊल दूर आहे स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघ विजयापासून. विजयाचा सुगंध आता त्यांच्या गावात पोहोचलाय, घरात पोहोचलाय, दारात उंबरठ्यावरती पोहोचलाय आणि आता घरामध्ये जल्लोषाने स्वागत केले जाईल या विजयाचं. दॅट्स इट, इट्स अ फिनिश ऑफ द मॅच. अभिनंदन, क्वालिफाय झाले सचिनजी माली, आपलं हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय संदीप दादा प्रतिष्ठान संघ इथे विजयश्री प्राप्त करतोय आणि द्रोण इलेव्हन संघ आपला हार्ड लक टफ लक. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप मोठा फरक, फक्त मजल मारली ती 39 पर्यंत, म्हणजे तब्बल